जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरनं आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या सुमारे 5.5 वर्षापासनच्या अधिक काळापासनं नियमितपणे आणि अखंडितपणे प्रसारित करीत आहोत. ही महाराजांचीच कृपा आहे. यामध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 79 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण यावर प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज दत्त पुराणातील 6व्या अष्टकातील 5वा अध्याय पुढे समजावून सांगताना म्हणतात की स्वतःची बहीण देवकी तिच्या पुत्रापासून आपले मरण आहे असे मानून देवकी व तिचा पती वसुदेव यांना तुरुंगात टाकून त्या दोघांचे 6 पुत्र कंसाने ठार केले. परमेश्वराचा अंश असलेल्या देवकीचा 7वा गर्भ गोकुळात असलेल्या रोहिण्याच्या ठिकाणी मायेने परमेश्वराच्या आज्ञेने टाकला. तोच पुढे बलराम या नावाने प्रसिद्ध. स्वतेजाने प्रकट झालेला परमात्मा वडिलांना म्हणाला, मला गोकुळात आणि नंदपुत्रीला येथे आण. वसुदेवाने त्याप्रमाणे केले. विष्णू मायेच्या प्रभावाने ते कोणीही जाणले नाही. देवकीची ती कन्या हार करण्यास तयार झालेल्या कंसापासून आकाशात उंच उडाली. ती माया म्हणाली, अरे दुष्टा, तुझा शत्रू दुसरीकडे वाढतोय. ते ऐकून तो दुष्ट लहान मुलांना माराव्यास तयार झाला. कंसाने पाठवलेली पूतना गोकुळात स्वतःच्या दुधाचे विषरूप दूध कृष्णाला पाजती झाली. कृष्णाने ते दूध तिच्या प्राणासह पिऊन टाकले. कंसाने पाठवलेल्या बक, धेनुक, वात, अध, केशी आदी असुरांना स्वतःच्या नाशासाठी आले असताना माया बालक कृष्णाने त्यांना ठार केले. ब्रह्मदेवाने कृष्णाची परीक्षा करण्यासाठी गोपाळ स्वतःच्या लोकात नेले. तेव्हा तसेच गोपाळ निर्माण करून कृष्णाने ब्रह्मदेवाचे गर्भहरण केले. ज्या गोपाळांच्या स्नेहाने बद्ध झालेल्या कृष्णाने दहीदूध चोरण्याच्या लीलांनी गोकुळवासियांना आनंद देत कुबेर पुत्र नल, कुवर, माणिग्रीव या दोघांची शापापासून मुक्तता केली. अपमान झाल्यामुळे गर्विष्ठ इंद्राने कल्पप्रलयाप्रमाणे गोकुळात वृष्टी केली. तेव्हा गोवर्धन पर्वत धारण करून श्रीकृष्णाने 7 वर्षेपर्यंत स्वतःच्या गोपाळांचे रक्षण केले. व्रताप्रमाणे भक्ती जाणून आनंदाने रात्री त्या गोपींना वेणुध्वनीने बोलावून त्या सर्व गोपींना तो श्रीकृष्ण सर्वार्थाने रमविता झाला. ज्याप्रमाणे हजारो बुद्धिवृत्ती एका आत्म्याला, त्याप्रमाणे आत्मकाम असलेला हा कृष्ण त्यांच्या अंतर्यामी असल्याने त्या गोपींना त्याचप्रमाणे रमवित असे. अशा प्रकारे आधी गोकुळात लीला करून अक्रूराकरवी मथुरा नगरीत आलेल्या श्रीकृष्णाने मल्लासह कंसाला ठार केले व कुब्जेसह तिथे रमला. मुचकुंदाच्या दृष्टीने काल यवनाचा नाश करून, जरासंधाच्या सैन्याचा नाश करून द्वारका नगरी त्याने निर्माण करून उग्रसेनाला त्याचे अधिपती केले. स्वतः रुक्मिणीशी विवाह केला आणि शिशुपालादी आणि पांडवाशिवाय असलेल्या सर्व शत्रूंचा त्याने नाश केला. भौमासुराला मारून तो स्वतः 16,000 स्त्रियांचा स्वामी झाला. अर्जुनाचे सारथ्य कर्म करून त्याने पृथ्वीचा भार कमी केला. स्वतः समर्थ असूनही ब्राह्मणाच्या शापाने उन्मत्त झालेल्या स्वतःच्या कुलाचा सुद्धा त्याने नाश केला. त्याने पृथ्वीचा भार कमी झाला. त्याने स्वतःचे समर्थ असलेले शरीरही टाकले. दयानिधी असलेला तो श्रीकृष्ण आपल्या परिवारासह आपल्या लोकाला गेला. स्वतःच्या भक्तांच्या उद्धारासाठी गीता आदी स्वतःचे स्वरूप देऊन तो श्रीकृष्ण स्वतःच्या लोकाला गेला. इथे श्री दत्तपुराणातील 6व्या अष्टकातील 5वा अध्याय समाप्त होतो असे आल्याने महाराज म्हणाले. 6वा अध्याय अंशकालासह 14 मन्वंतरे आणि ब्रह्मांड कथन हा समजावून सांगताना आदरणीय बाबा म्हणतात की स्वतःच्या आत्मसंतोषासाठी ज्ञानापर्यंत केलेल्या कर्माने फलेच्छा अहंकार रहित संन्यासाने जो मुक्ती देणारा, भक्तांचे पालन करणारा आहे, तो अविद्यालिकांपासून भक्तांचे रक्षण करो. जो भगवान दत्तात्रय एक असूनही स्वतःच्या मायेने स्वतःच्या ठिकाणी सृष्टी, स्थिती आणि लय स्वरूप लीला स्वतः धारण करतो. संहार करणारा काल जो त्याच्या भ्रुकुटीचा भंग रूप आहे, तो सूक्ष्म परमाणू आणि त्या 2 परमाणूंचा एक अणू आणि 3 अणूंचा एक त्रसरेणू व 3 त्रसरेणूंची एक त्रुटी, 300 त्रुटींचा एक लय, 3 लयांचा एक निमिष, 3 निमिषांचा एक क्षण, 5 क्षणाची एक काष्ठा, 5 काष्ठांची एक लघु, 15 लघूंची एक नाडिका होती.
2 नाडींचा एक मुहूर्त आणि 30 मुहूर्तांचा एक अहोरात्र, 15 अहोरात्रांचा एक पक्ष, शुक्ल आणि कृष्ण नावाचे 2 पंधरवड्यांचा एक महिना, 3 महिन्याचा एक ऋतू, 3 ऋतूंनी एक अत्यंत एक अयन, दक्षिण उत्तर नावाच्या 2 अयनांनी 1 वर्ष, असे 100 वर्षाचे मानवाचे आयुष्य आहे, असं ते म्हणाले. मानवाचा 1 महिना हे पितरांचे 1 दिवस व रात्र आणि मानवाचे वर्ष हा देवाचा दिवस रात्र असतो. मा मानवमानाने 60,000 वर्षाचे एक युग होते. ते युग 1000 वेळा होऊन गेल्यावर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. व त्याच परिमाणाने रात्र होते. ब्रह्मदेव दिवसा सृष्टी कार्य करून रात्री प्रलय करतो. सध्या चालू असलेल्या वराह कल्पात स्वयंभू नावाचा सम्राट झाला. अशा पद्धतीने या 8 श्लोकांमध्ये महाराजांनी जी कालगणना केली, अद्भुत कालगणना केली आहे, त्याचे वर्णन असे आहे, असं आदरणीय महाराज म्हणाले, की पुराणात सर्ग, प्रतिसर्ग, वंश, वंशानुचरित्र व मनोंतर यांचे वर्णन असावे. सर्ग, प्रतिसर्ग म्हणजे सृष्टीची कालगणना हा महत्वाचा भाग असतो. ब्रह्मांडाचे व मन्वंतराचे वर्णन पुराणात असायला पाहिजे. आता मन्वंतराचे वर्णन महाराज काय करतात हे आपण पुढच्या पुष्पात पाहू. पुढे ते असे म्हणाले, की 4320 दशलक्ष वर्षे म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस व तेवढीच वर्षे म्हणजे त्याची रात्र असते. त्याच्या एका दिवसात 14 म्हणून असतात व ते त्यांचे 100 वर्ष आयुष्य आहे. हे असे अद्भुत कालगणनेचे श्लोक आहेत, असे सांगून आदरणीय महाराजांनी आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्पविराम दिला. त्यांना विनंती करतो, की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. अनुसूयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भव संकटात. आपण या दत्तपुराणातल्या 6व्या अष्टकातल्या 6व्या अध्यायातला कालगणनेचा भाग मागल्या पुष्पात बघितला आणि तो कालगणनेचा भाग हा आपल्या पूर्वसुरींनी आणखीन एका वेगळ्या विशिष्ट अशा गणना पद्धतीत त्याची बांधणी केली आहे, ती म्हणजे मन्वंतर. तर त्याविषयी आता आपण या पुष्पात बघणार आहोत. मागल्या पुष्पाच्या शेवटी आपण जे शेवटले 2 श्लोक बघितले, त्याचा एक संदर्भ म्हणून मी आता पुन्हा या ठिकाणी पुनरुच्चार करतो, म्हणजे मग आपल्याला पुढच्या या चर्चेच्या दृष्टीने त्याचा निश्चित संदर्भ आपल्या लक्षात येईल. तर या 6व्या अध्यायातला 7वा जो श्लोक आहे, तो श्लोक असा आहे, विशंती सहस्राढ्या त्रिचत्वारिंशल्लक्षके. म्हणजे माणसाची जी वर्ष आहेत, निरू म्हणजे माणसाची, तर विशंती सहस्राढ्य त्रिचत्वारिंश लक्षके म्हणजे 43,20,000. 43,20,000 अशी माणसाची वर्ष, अशी चतुर्युगम दिनम हा जणू काही ब्रह्मदेवाचा एक कालगणनेतला अंश, द्रष्टुस्तस सहस्रम तथैव नीट. म्हणजे अशी 1,000 जणू काही
दिनमान म्हणजे 43,20,000 वर्ष हा देवताचा अहोरात्रातला दिनमान एक दिवस असे जणू काही 1,000 अशी जेव्हा होतात तेव्हा काय होतं तर ब्रह्मदेवाचा एकच दिवस म्हटला जातो. म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं तर सांगायचं की ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे माणसाचे किती दिवस तर 4,320 दशलक्ष वर्ष हा जो कालावधी आहे हा ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. पुढे महाराज म्हणतात तेवढीच आणि त्याच परिमाणानं ब्रह्मदेवाची एक रात्र होते. जेवढा दिवस तेवढी रात्र. त्या माणसाच्या घड्याळीच्या टोकाप्रमाणे जर बघितलं घड्याळीप्रमाणे तर 12 तासांचा दिवस आणि 12 तासाची रात्र असे जसे आपण दोन भाग करतो दिवस आणि रात्रीचं 24 तासापैकी तसं हे जे काही ब्रह्मदेवाचं जे दिनमान आहे त्या दिनमानाच्या घड्याळामध्ये 4320 दशलक्ष वर्ष हा दिवस भाग अर्धा आणि तेवढाच रात्रीचा भाग असं हे अद्भुत असं वैदिक परंपरेने चालत आलेलं गणित आहे. ते या ठिकाणी महाराज अत्यंत संक्षिप्तपणे या श्लोकात उद्धृत करतात आणि त्यांनी वर्णन केलंय की अशा प्रकारे देवाचं म्हणजे ब्रह्मदेवाचं एक रात्री एक दिवस होतो. पुढे याचा थोडा विस्तार करताना महाराज असं म्हणतात सर्वो हि सर्वोनी निशी कल्पोश्च मनवोनी चतुर्दश मनुकल्पे अत्र वार आहे पूर्व स्वयंभूव स्वराट. म्हणजे जसा सामान्य माणूस दिवसा कार्य करतो आणि रात्री निसतो त्याची रात्र होते तसा ब्रह्मदेव हा दिन त्याचा जो असेल दिवस त्या दिवसामध्ये सृष्टी निर्मितीचं वगैरे सगळं कार्य करतो. सृष्टीचं सगळं कार्य याच्या दिवसात चालतं आणि रात्री काय होतं तर रात्री जसं माणसाचं सगळं कार्य बंद असतो झोपी गेलेलं की काही नाही अंधार तसा हा ब्रह्मदेव हा काय करतो की हा रात्र जेव्हा असते तेव्हा हा प्रलय करतो. जे संपूर्ण सृष्टी जणू काही अंधकारमय निर्विषय निराकार अशा पद्धतीने सृष्टी राहते. म्हणजे आपण जर पृथ्वीचा विचार केला आणि आपल्या सृष्टीच्या पृथ्वीची सृष्टी तर 4320 दशलक्ष वर्ष हा कालावधी हा सृष्टीचा विकास उत्पत्ती वगैरे हे सगळं जे काही असेल आपण दृश्य स्वरूपातलं आणि मग त्यानंतरचा जो तितकाच काल आहे तो रात्री कल्प. रात्री कल्पामध्ये काय ही संपूर्ण सृष्टी नष्ट होणार. तर जर एखाद्याने म्हटलं की हे त्या काळातलं विचार ठीक आहे सध्या काय आहे तर हळूहळू विज्ञान सुद्धा या गोष्टीवरती विचार करतोय की काही कालाने पृथ्वी काय एखादा ग्रह काय किंवा अगदी एखादा तारा सुद्धा जसा जन्माला येतो तो एखाद्या विशिष्ट कालावधीनंतर तो नष्ट होतो. तो नष्ट होतो म्हणजे काय होतो त्याला म्हणतात व्हाईट ड्वार्फ. हा इंग्लिश शब्द आहे ड्वार्फ म्हणजे तो निस्तेज होतो किंवा
मग तो ब्लॅक होल मध्ये जातो. त्याचा ब्लॅक होल. ब्लॅक होल म्हणजे असा डेन्स असतो की त्यातनं सूर्यप्रकाश सुद्धा त्यातनं जर दिसत नाही, परावर्तित होत नाही, तर त्यावेळी तो दिसेनासा होतो. म्हणून असं म्हटलंय की आकाशामध्ये अशी अगणित तारे आहेत या ब्रह्मांडात, जे केव्हा तरी उत्पन्न झाले आणि मग केव्हा तरी ते ब्लॅक होल झाला किंवा ते व्हाईट ड्वार्फ झाला. त्यामुळे ते जर तिथून सूर्यप्रकाश परावर्तित होत नाही, आपल्यापर्यंत येत नाहीये, ते आपल्याला दिसत नाहीये, त्या दुर्बिणीला दिसत नाहीये, पण ते आहेत किंवा नष्टच झाले आहे. एका अर्थाने दिसत नाहीये, अस्तित्व नाहीये, अवकाशात कुठेतरी असतील म्हणून ते नष्ट झाले. तर हीच कल्पना जशी ताऱ्यांची आहे, ग्रहांची आहे, तशी पृथ्वीची आहे. हीच उत्तुंग कल्पना आपल्याकडे मांडली. मात्र त्यांनी कालगणना सांगितली की एवढ्या कालामध्ये दिनकल्प असतो, तेव्हा सगळं पृथ्वीचं सगळं विकास वगैरे होतो आणि हा काल आहे हा रात्रीकल्प, याच्यामध्ये या पृथ्वीचं सुद्धा व्हाईट ड्वार्फ किंवा ब्लॅक होल सारखं काहीतरी होतं. गर्गोधी निशी कल्पोष्य मनवोनी चतुर्दश. की या विशिष्ट कल्पामध्ये, दिनकल्पामध्ये अशी एक कल्पना केली गेली की 14 मनू होतात आणि या मनूंमध्ये मनू कल्पे अत्र वाराहे पूर्वा स्वयंभुवा स्वराट. म्हणजे कल्पे अत्र वाराहे, सध्याचा जो कल्प आहे हा वाराह कल्प आहे, किंबहुना याला श्वेतवराह कल्प असं म्हणतात. या श्वेतवराह कल्पामध्ये स्वराट म्हणजे स्वयंभू राजा, म्हणजे पृथ्वीवर राज्य करणारा असा जो कोणी आहे पहिला, जणू काही राजा. हा कोण झाला? तर स्वयंभुवा हा असा पहिला मनू झाला. हा स्वयंभू मनू असं झाला. तर काही लोकांनी असं म्हटलं की हा श्वेतवाराह कल्प, की त्याच्या पूर्वी सुद्धा कल्प होऊन गेले का? तर आपल्याकडे कल्पना अशी, जशी विज्ञानामध्ये अनेक सुरस आणि चमत्कारिक अशा काही कल्पना समोर येतात, पण आपण ज्या विज्ञाननिष्ठ आहे असं समजून आपण म्हणतो आणि आपण असं गृहीत धरतो की ज्या अर्थी सायंटिस्ट लोक सांगतात त्या अर्थी त्यात काहीतरी तथ्य असेल. म्हणून जेव्हा कोणी असं म्हटलं की याच्या आधी असं काही झालं असेल का, एखादा तारा, तो जो तारा आहे तो उत्पन्न झाला, मग तो नष्ट झाला, तसा पृथ्वीचाही असेल का? तर काही लोक असं म्हणतात की व्हाईट ड्वार्फ झाला. तर असा एखादा कुठला तरी वराह, ते डुकरासारखा, असा एखादा कुठला तरी ताऱ्यांचा समूह हा जेव्हा केव्हा त्या ऋषीनं बघितला आकाशात. आकाशात अनेक प्रकारच्या ताऱ्यांचे समूह आहे, नक्षत्रांच्या आकृती आहे, ताऱ्यांच्या आकृती आहे, अनेक ताऱ्यांच्या समूहाला ऋषींची नावं आहेत. अश्व म्हणजे घोडा, शकट म्हणजे जणू काही एखादं बैलगाडीसारखं, इंद्रध्वजा, अशा प्रकारच्या नावं आहे आपल्याकडे. इंग्लिशमध्ये कॅनोपस असं काही ठिकाणी म्हटलं आहे अगस्त्य ऋषींना. आपल्याकडे इंद्र म्हटलंय, वृत्त आहे, असे अनेक आहे. आकाशगंगा हा शब्द गॅलेक्सी करता वापरला आहे. तर आपण असं म्हटलं
की आकाशातला एक असा ताऱ्यांचा समूह तो जेव्हा विशिष्ट ठिकाणी विशिष्ट काळात दिसला असेल, तर ज्या कोणी एखाद्या ऋषीने या कालगणनेला सुरुवात केली, त्यांनी त्याला नाव असं दिलं, की हा श्वेतवाराह, पांढऱ्या रंगाचा वराह स्वरूपाचा असा जो आहे, हा याचा काल आहे. व याच्या आधी कुठला असेल, तर आपल्याकडे एक अनेक सूत्रावलीमध्ये एक अशा प्रकारचं सूत्र आहे. त्याला म्हणतात हेमाद्री संकल्प. या हेमाद्री संकल्पामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, कमीत कमी 6 असे कल्प पूर्वी होऊन गेले. 6 कल्प पूर्वी झाले. प्रत्येक कल्पात त्याचा कल्पांत झाला, पुन्हा नवीन सुरुवात झाली, मग पुन्हा नवीन कल्प झालं, पुन्हा नवी आला. असा ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र हे चालू आहे. दिवस आणि रात्र असे कल्प होत जातात. मग असे कल्प झाले तर पूर्वी कुठला होता? त्याला म्हणतात रथंतर. त्याचा आहे की रथंतरादी कल्प. काही देवी भागवताचे वर्णन आहे. नर्मदा पुराणातील अशा पूर्वसुरीच्या कल्पना त्याचे कल्प आहेत. पण या ठिकाणी श्वेतवाराह कल्प याचं फक्त वर्णन आहे. या श्वेतवाराह कल्पामध्ये 14 एका कल्पात दिनकल्पामध्ये 14 मनु होतात. त्यातला पहिला जो मनु होता हा स्वयंभुव मनु या नावाचा मनु असा आहे. तर थोडं विषयांतर करून सांगायचं म्हटलं, तर या मन्वंतराची सुरुवात जेव्हा झाली असेल पहिल्या, म्हणजे या दिनकल्पाची, या दिनकल्पाच्या सुरुवातीला पूर्वीचा रात्री कल्प संपवून दिनकल्पाची जेव्हा सुरुवात झाली, तर पहिला मनु उत्पन्न झाला पृथ्वीवरती. पहिला हा मनु कसा असेल? स्वयंभू हा स्वतः निर्माण झाला. का असं का म्हटलं? स्वयंभू कोण असो, त्याला कोणी योनी किंवा समागमाने जो निर्माण होत नाही तो स्वयंभू. म्हणजे हा काही कुठल्या संयोगाने निर्माण झालेला नाही, स्वतः उत्पन्न झालेला आहे. आणि जसा हा स्वतः उत्पन्न झाला, तसाच हा स्वतःपासून प्रजेची निर्मिती करतो. हा अयोनी जे आहे, आणि याला निर्मिती करण्यास सुद्धा समागमाची गरज नाही. म्हणजे काय? म्हणून त्याला म्हटलं स्वयंभू. हा स्वतः सक्षम आहे सृष्टी निर्माण करायला. स्वतःतूनच सृष्टी निर्माण करतो. याचा अर्थ काय? आज जो विज्ञानाचा विद्यार्थी असेल त्याला माहिती आहे की पूर्वी केव्हा तरी जेव्हा सृष्टीची सुरुवात झाली, तेव्हा एक असा प्राणी होता, त्याला म्हणतात अमिबा. हा प्राणी कसा होता? हा स्वतःच्या शरीरातून दुसरा अमिबा निर्माण करायचा. आणि असे अनेक अमिबा स्वतःच्या शरीरातून निर्माण झालेल्या, आणि केव्हा तरी ही सृष्टी तेव्हा या अनेक अमिबा त्या मूळ अमिबापासून निर्माण झाले. मग त्यांचा हळूहळू विकास झाला. तो अमिबा हा सुद्धा स्वयंभू होता. तसाच हा सुद्धा जो कोणी स्वयंभू आहे असा एक तेव्हा निर्माण झाला. हे भावार्थाने आपले पुराणकारांनी लिहून ठेवलेलं आहे, नमूद केलं आहे. आणि तेच या ठिकाणी महाराज उद्घोष करतात आणि ते सांगतात की पहिला मनु जो होता हा स्वयंभू होता, आणि हा तेव्हा त्या दिनकल्पाच्या सुरुवातीला पहिला मनु हा त्या ठिकाणी निर्माण झाला. आता यापुढे ते मन्वंतराचं वर्णन करतात आहे. तेव्हा पुढे महाराज असं सांगतात, हा जो मनु आहे, हा जो कोणी मनु आहे स्वयंभू, याला प्रियवृत्तो न पादौ
शतरूपो तत्तुत्सुतो यज्ञा इंद्रो मरीषाद्या विप्राशुस्तुषिता सुराहा. म्हणजे त्या सम्राटाला शतरूपा नावाच्या पत्नीपासून, तर शतरूपा हे सुद्धा लाक्षणिक आहे. जसं स्वयंभू हे लाक्षणिक, तशी शतरूपा 100 रूप असलेली ही अशी कुठली तरी मायावी असं एक प्रकृती. त्या प्रकृतीमध्ये यापासून प्रियव्रत आणि उत्तानपाद या नावाचे 2 पुत्र, म्हणजे ही पुढची संतती असं काहीतरी उत्पत्ती झाली. आणि त्यांच्यापासूनच त्याच्याबरोबर यज्ञ, इंद्र, मरीच्यादी ब्राह्मण आणि देव त्यापासून उत्पन्न झाले. तर पुराणोक्त आपण ज्या कथा आणि वर्णन आणि हा विज्ञाननिष्ठ प्रवास विचारांचा, हे दोन्ही आपण म्हणतो की आपल्या या शास्त्रात बरोबर चालतात. पॅरलल असा शब्द इंग्रजीत आहे. किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने त्याच्याकडे बघायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. तर हा पौराणिक पद्धतीने हे असं सांगतात की हा जो स्वयंभू होता, यांनी जणू त्या काळातली जी सृष्टी होती ती शतरूपा, 100 पेक्षा जास्त पद्धतीने स्वरूप असणारी ती शतरूपा, त्या दोन्हीच्या संयोगामुळे प्रियव्रत आणि उत्तानपाद अशा पद्धतीचे पुत्र झाले. त्यानंतर इंद्र, यज्ञ वगैरे ही सगळी अशी जी काही आपण नावं ऐकतो, अगदी प्रचित देवच जणू काही, हे निर्माण झाले. आणि मग त्या स्वपत्न मातृवाग्विधो ध्रुव औत्तानपादया पंचाशरोपी तपश्चत्वा विष्णुर्देवे ध्रुवम पदम. त्या उत्तानपादाचा पुत्र हा ध्रुव, त्याला सावत्राईच्या बोलण्याने घायाळ होऊन 5 वर्षाचा असून त्यांनी तपश्चर्या केली. पंचाब्दो अपि तपस्तत्वा, 5 वर्षाचा होता तर त्यांनी तप केलं, स्वतःला तप्त करून घेतलं, शुद्ध केलं. आणि विष्णूपासून विष्णुर्देवे ध्रुवम पदम, त्यांनी जणू काही ध्रुवासारखं आढळ पद प्राप्त करून घेतलं. म्हणजे आकाशातला ध्रुव हा जसं काही त्या काळामध्ये एक ठराविक निर्माण झाला, त्याच्या ठिकाणी त्याला ध्रुव नाव काय, तर या ध्रुवामुळे त्याला एक नामकरण करण्यात आलं की त्या ध्रुवासारखा हा आढळ पद यांनी प्राप्त केलं. त्या प्रत्यक्ष विष्णूंनी याची ध्रुवस्थानावरती याची एक प्रकारे प्रतिष्ठा केली. मग त्याची पुत्र होते, म्हणजे त्याच्यापासून काय निर्माण झालं, कल्पाद्यास्तस्तुतस्तुता सुता आसन्नेषा वंशोऽत्र विस्तृताः प्रियव्रतस्य अपि पुत्रा अग्निघ्राद्यास्तपस्विनाः. त्याचे कल्पादी वगैरे पुत्र होते, त्यांचा वंशात विस्तारलेला आहे. हे विश्व म्हणजे जणू काही कल्पादी जे आहे ते त्याचेच पुत्र आहे सगळे. आणि प्रियव्रताचे जे पुत्र आहे ते अग्नी आदी पुत्र तपस्वी झाले. तर आपण जर शब्द घेतला की कल्प, ध्रुव, अग्नी, तर मग आपल्याला वाटतं अरे हे तर भौतिक काहीतरी पदार्थांची नाव आहे. आणि याच्यात ते पुत्र वगैरे असे म्हटलं तर याचा भावार्थ असा आहे की तेव्हापासून यांची उत्पत्ती कशी दिवशी होत गेली, तसं लाक्षणिक अर्थाने त्यांच्या पद्धतीने पुराणकार सांगतात. पुढे स्वयंभुवा सुनंदायां पदैकेन स्थितस्तपः तप्त्वा वितेषणाशुद्धो भेजे भागवतीं गतीम. स्वयंभुवानं एका पायावर तपश्चर्या करून निरीच्छ शुद्ध होऊन त्याने परमेश्वरी गती प्राप्त केली. शुद्धो भेजे भागवती गतीम.
म्हणजे मग हा याचा त्याला उत्तम गती प्राप्त झाली, भागवती गती, म्हणजे याचा अर्थ त्याचा तो कालावधी संपला. जणू काही त्यांनी त्याचं जे काही आयुष्य घालायचं होतं त्यांनी पुत्र संतती वगैरे सगळी उत्पन्न केली, सृष्टी उत्पत्ती झाली, त्याचा काळ संपला, म्हणून तो जणू काही पुन्हा आपल्या स्वस्थानी निघून गेला, त्याची शुद्ध गती प्राप्त झाली. पुढे मनुः स्वारोचिषो नाम द्वितीयो अग्निसुतो भवत पुत्राद्युंसुषेणाद्या तस्यात् संख्यातममंगलाः. जेव्हा अग्नीचा दुसरा पुत्र होता स्वारोचिष, त्या नावाचा दुसरा पुत्र जो त्याचा, तो दुसरा मनु झाला आणि त्याचं युमान सुषेण असे त्याचे पुत्र झाले. पुढे हा जो काल होता, या कालामध्ये दत्तो अत्रिश्चवनाः स्तंभाः प्राणाः कश्यप एवच और वो बृहस्पतिश्चेते ऋषयो अत्र महाव्रताः. म्हणजे दत्त, अत्रि, च्यवन, स्तंभ, प्राण, कश्यप, और्व, बृहस्पती हे ऋषी त्यामुळे महाव्रती हे त्याच्या कालामध्ये निर्माण झाले. पुढे इंद्रो विरोचनोत्रासित देवाश्च स्तुषिता विदाः वेदशिष्ट ऋषे पुत्रो विभुर्नाम हरे कला. विरोचन नावाचा इंद्र आणि स्तुषित नावाचे देव ऋषीपुत्र, वेदशिष्ट नावाचा परमेश्वर विष्णूचा अवतार त्या मन्वंतरात होता, या दुसऱ्या मन्वंतरात. त्या काळात जो अवतार होता त्याला वेदशिष्ट असं म्हटलं आहे, हा ऋषीपुत्र. आता पुढे महाराज असं म्हणतात, तृतीयोत्तमो नाम प्रियव्रत सुतो मनोः यज्ञहोत्रादयस्तस्य पुत्रा विख्यात कीर्तयाः. तिसरा उत्तम नावाचा प्रियव्रताचा पुत्र मनु हा झाला. हा तिसरा मनु झाला उत्तम नावाचा. त्याचे यज्ञहोत्र आदी प्रसिद्ध कीर्तिमान पुत्र झाले आणि प्रमदाद्या वसिष्ठस्य पुत्राः सप्तर्षयस्तिवः इंद्रो भूत्सदिति भद्राः सत्या वेदश्रुताः सुराः. जे प्रमद आदी वसिष्ठांचे जे पुत्र असं त्यांनी म्हटलं, ते त्या काळात सप्तर्षी झाले. सत्यजित नावाचा इंद्र आणि वेदश्रुत नावाचे कल्याणकारी सत्यस्वरूप देव असे तिथे होते. आणि हरियशा सत्यसेनाख्यो धर्मा जातो अत्रियेन तू भूतद्रोही भूतगणा इंद्रमित्रेण संहृताः. जे विष्णूचा अंश सत्यसेन नावाचा जो धर्मपुत्र होता, इंद्र मित्र असलेल्या ज्याने प्राण्यांचा द्रोह करणाऱ्या भूतगणांचा संहार केला. हा जो प्रसंग आहे, हा जो भूतगणांचा संहार करण्याचा जो प्रसंग आहे, हा केव्हाचा आहे? या तिसऱ्या उत्तम नावाच्या जो मनुचा काळ होता, तिसऱ्या मन्वंतरात, त्याचं नाव आहे उत्तम मनु. पुढे चतुर्थ तामसो नाम मनुरुत्तान सोदराः पृथुख्यात्या दयस्तस्य दशपुत्रा महोजसाः. चौथा तामस नावाचा मनु हा उत्तानाचा सहोदर होता आणि पृथु ख्याती आधी त्याचे महातेजस्वी पुत्र होते किंवा ते झाले. आणि
त्याच्या काळामध्ये सत्यस्त्री स्त्री शीर्षा शक्रश्च तथा सप्तर्षयो अत्र तु ज्योतिर्धामाद्या हरया सत्यका अमरास्तथा. या सत्य नावाचा 3 मस्तक असलेला इंद्र, ज्योती, धाम आदी सप्तर्षी आणि सत्य स्वरूप हरी या नावाचे देव होते. या काळात अन्ये विधृती पुत्राश्च स्वधामना येरिहांतरे उद्भूता श्रुतयो नष्टा या कालेन जवीयसाः. या काळात विधृती पुत्र देवांनी स्वतःच्या सामर्थ्याने वेगवान काळाने लुप्तप्राय झालेला वेदांचा पुनरुद्धार केला. अशा पद्धतीने हा जो काल आहे, हा चौथा जो काल आहे, म्हणून त्या काळातला हे सगळे प्रसंग आहेत. पुढे स्वांशीनाजो वतीर्येहं ग्राह्यग्रस्त हरिस्वयं उत्तद्धारं गजेंद्रं द्राक प्रपन्नम दीनवत्सलाः. या काळात दीनवत्सल परमेश्वराने स्वतः अंश रूपाने अवतार घेऊन जणू काही मकरानं ग्रस्त झालेल्या गजाचा एक जो हत्ती, हा हत्ती जेव्हा सरोवरात गेला आणि तिथे असताना मकर म्हणजे मगर यांनी जेव्हा धरलं, तेव्हा त्या हत्तीने गजेंद्र तो जो शापानी हत्ती झाला होता, तो जो कोणी गंधर्व त्यांनी ज्या विष्णूची स्तुती केली, तर त्या विष्णूने त्याचा उद्धार केला, त्या मकरापासून सोडवलं, त्याला मुक्त केलं. ही गजेंद्र मोक्ष नावाची कथा झाली. या ठिकाणी संदर्भ आहे. तो जो संदर्भ आहे तो या ठिकाणी महाराजांनी वर्णन करताना सांगितले की तो या मन्वंतरात झाला. मग पंचमस तामस भ्राता नामना भूद्रैवतो मनोहू आणि बलिविंध्यादयस्तस्य सुता भूतर या दयाः अमरा ऋषयस्तूर्ध्व बाह्याद्या भगवान निह वैकुंठाख्यो भवद्दस्य गुणांके पिहनो विदुः. पुढे कल्पितो येन वैकुंठा सर्वलोक नमस्कृता ध्रुवं तिष्ठति गत्वात्र मुक्ता भागवतोत्तमा. हा आता चौथा तामस नंतर 5वा दैवत नावाचा हा जो मनु, हा या तामसाचा भाऊ आणि त्याची जी मुलं होते हे बली, विंध्य आदी हे त्याचे पुत्र झाले. आणि त्यांचे पुत्र भूतरथादी देव, ऊर्ध्वबाहू आदी ऋषी या म्हणून वैकुंठ नावाचा भगवान हा विष्णू अवतार असून, या वैकुंठ या हा जो आहे भगवंता, याला कोणी जाणू शकलं नाही. ज्याने सर्व लोकांनी नमस्कार केलेला आहे. सर्व लोक ज्याला नमस्कार करतात पण त्याला जाणत नाही, असा जो कोणी आहे त्याला वैकुंठाचं नाव या ठिकाणी कल्पनेने सांगितलं असून, हे वैकुंठ असं जणू काही त्याचं स्थान आहे. त्या ठिकाणी मुक्त झालेले भागवत जे आहे, भागवतम त्याचे जे सेवक असतील, भक्त असतील, त्या ठिकाणी जाऊन चिरकाल राहतात. थोडक्यात या 5व्या मन्वंतरापासून भगवान विष्णूचा अंश असलेलं वैकुंठ हे भगवंताचं स्थान आहे हे निश्चित करण्यात आलं. पुढे राक्षसाख्यो मनु षष्ठ चक्षु पुत्रो भवत्सुताः सुदुम्नानाद्यास्तश्च देवा आप्याद्या ऋषस्त्यः.
हविष्मन् वीर्यकं मुखा इंद्रो मंत्रद्रुमो भवत अर्जिताख्यो मथित्वाब्धी देवेभ्यो दासुधाम अपि. हे चाक्षुष नावाचा 6वा मनू हा निर्माण झालो. षष्ठ चक्षु पुत्रो भवत सुताः. हा चक्षु याचा पुत्र झाला, मुलगा असून त्याची जी मुलं आहेत ते सुद्युम्नाद्यास्तस्थ देवा. सुद्युम्नादी पुत्र आहेत. या मनूमध्ये आप्याद्या देवा, आप्याद्या म्हणजे आप्यादी देव असून हविष्वन् हविष्मान वीर्यक हविष्मदीर्यक मुखा अशा पद्धतीचे ऋषी आहेत. मंत्र द्रुम नावाचा इंद्रो मंत्र द्रुमो भवत. मंत्र द्रुम नावाचा इंद्र झाला. आणि अर्जित नावाचा यावेळी जो परमेश्वराचा अवतार झाला, या अवताराने काय केलं तर समुद्र मंथन करून देवांना अमृत दिलं. अर्जिताख्यो मथित्वाब्धी. मथित अब्धी ही समुद्राचं मंथन केलं, मथित. आणि देवेभ्यो दा देवांना दा सुधाम अपी अमृत दिलं. पुढे विवस्वतः सुता श्राद्ध देवाख्य सप्तमो मनू विश्वा कुशर्यातिर्मुखा दश तत्तनयास्तथा वसुरुद्रा दी आदित्य विश्वमृद्धी अश्विमुखा सुरा कश्यपो श्री भरद्वाजो विश्वामित्रश्च गौतमाः यमदग्नि वसिष्ठश्च ऋषयो अत्र पुरंदराः इंद्रो देव उपेंद्रो अत्र वामनो दितिजस्राट. पुढे विवस्वत हा जो होता त्याचा पुत्र हा श्राद्धदेव, त्याचं नाव हा 7वा मनू झाला. आणि हा जो 7वा मनू आहे हा विवस्वताचा पुत्र म्हणून याला वैवस्वत मनू आता सध्या काळात म्हटलं जातं. वैवस्वत मन्वंतरे सप्ततीतमे वैवस्वत मंत्र मन्वंतरे कलियुगे प्रथमचरणी असं आपण संकल्पात म्हणतो. तसा हा 7वा मनू हा विवस्वानाचा पुत्र. हा 7वा मनू आहे. त्याची जी मुलं झाली त्याच्या संततीत त्याच्यामध्ये इक्ष्वाकू शर्याती वगैरे इक्ष्वाकू वंश आपल्याला माहिती आहे, आपण ऐकलंय रामायणात वगैरे. तेव्हा शर्यातीचं सुकन्याचं वगैरे ते जे आपण म्हणतो गोळ्यांचं, ज्याला शर्याती ऋषीची कथा आहे ते आपण नाव ऐकले. पुढे शर्याती प्रमुख 10 पुत्र असून वसु रुद्र आदित्य विश्व मरुत अश्वी प्रमुख हे जे सध्याचे जे देव आहेत हे या मनूमधले प्रसिद्ध असे देव आहेत. आणि या म्हणून कश्यप अत्री भरद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि वसिष्ठ हे ऋषी मुख्य म्हणून ज्ञात आहेत. आणि पुरंदर नावाचा इंद्र आहे. तसेच उपेंद्र नावाचा एक देव असून जो वामन नावाचा अदिती पुत्र आहे. हा सुद्धा याच काळामध्ये विराट स्वरूपामध्ये निर्माण झाला. आणि मन्वंतरम इदम स्व अत्र विभूशक्त्यू प्रहितम वर्तमान मितो अन्यानी सप्तेष्यानीह वच्मीहि. म्हणजे परमेश्वराच्या शक्तीनं पोषण केलेलं
हे 7वं जे आहे वैवस्वत मंत्र, हे सध्या चालू आहे. आणि मग यानंतर येणारी 7 मन्वंतर मी सांगतो, असं महाराज म्हणतात. या ठिकाणी ते आता पुढली 7 मन्वंतर ते सांगणार आहे. या ठिकाणी एक विशेष गोष्ट मला मुद्दाम सांगायची आहे, की आपण स्वयंभूपासून वैवस्वत मन्वंतर इथपर्यंत 7 मनूंची नावं अगदी एक श्लोकात महाराजांनी वर्णन केलेली आपण बघितली. तिच्यात विशेष काय आहे, प्रत्येक मन्वंतरात हा जो कोणी मनु आहे त्याची संतती आहे. कारण तो स्वराट म्हणजे राजा म्हटला. याच्यापासून याची प्रजा, संतती म्हणजे प्रजा, त्याच्यापासून प्रजा उत्पन्न झालेली आहे. त्याच्यावर एक वेगळा इंद्र आहे, देव आहे, ते वेगळी नाव आहे. त्याच्यामध्ये विष्णूचा अवतार तो वेगळा अवतार आहे. त्याच्यामध्ये इंद्र आहे, त्याचे वेगळं नाव आहे. त्याच्यातले सप्तर्षी आहेत तेही वेगळे आहेत. मग प्रत्येक मन्वंतरामध्ये वेगळे सप्तर्षी असतात. प्रत्येक मन्वंतरामध्ये वेगळा इंद्र असतो. प्रत्येक मन्वंतरामध्ये एक वेगळा विष्णूचा अवतार असतो. आणि प्रत्येक मन्वंतरामध्ये ज्या काही कथा असतात त्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या असतात, असं आपण बघितलं. त्यात महत्वाचा भाग आणखीन असा आहे, की प्रत्येक मनू हा आपला जो विवक्षित काल आहे, हा याचा काल संपला. या जसा पहिल्यांदा वर्णन केलं निज नामाला निघून गेला, भगवंतात विलीन झाला, म्हणजे त्याचा तो मनूचा काल संपला. दुसऱ्या मनूचा काल सुरुवात झाली. ह्या मधला जो काल आहे याला म्हणतात मन्वंतर. 2 मनू मधला अंतराचा काल, आणि हा काल आहे याला प्रलय असं म्हटलंय भागवतात. जे 2 मनूंच्या कालावधीमधला मधला भाग याला प्रलय असं म्हणतात. पहिला माणूस त्याचा काल संपला की प्रलय होतो, जगबुडी आपण काही सामान्य भाषेत म्हणतो. मग समुद्र होतं, पृथ्वीवरचं सगळं नष्ट होतं, पुन्हा नव्याने उत्पत्ती होते, त्याला म्हणतात प्रलय. असे प्रलय होतात. आज सामान्य लोकांना अगदी सांगायचं असेल तर सुनामी जशी येते किंवा द्वारका जशी कुठल्या काळात होती नष्ट झाली, अशा प्रकारे जणू काही संपूर्ण सृष्टी ही नष्ट होते. पुन्हा अवशेष जी काही राहिली असेल त्यातून पुन्हा निर्मिती होते. तर अशा पद्धतीने काही अंशतः सृष्टी नष्ट होते प्रलयानंतर, काही उर्वरित असेल ती त्याच्या पद्धतीने पुन्हा विकसित होते. न प्रलय होतो, न विकास. अशा पद्धतीने हे 7 मनूपर्यंत स्वयंभूत वैवस्वतपर्यंत अशी हळूहळू सृष्टी निर्माण होते आहे. तर एक वेगळ्या पद्धतीने, रूपकात्मक पद्धतीने या मन्वंतराचं या ठिकाणी आपल्याला वर्णन दिसतं. सगळ्यात महत्वाचा भाग यात काय आहे, विशिष्ट जर ज्योतिषशास्त्राचे जे अभ्यासक असतील त्यांना असं लक्षात येईल की आकाशात जे तारे आहेत त्यात एक तारा जो आहे त्याला इंद्र असं म्हटलं आहे, तारा आहे. तसेच सप्तर्षी जे आहेत ते सप्तर्षी सुद्धा आहे. म्हणजे काय, अनेक म्हणजे मोजता येणार नाही असे काही ठिकाणी लोक असतील तर लक्षावधी असतील कदाचित, पण अनेक ताऱ्यांचा एक वेगळा समूह आहे. त्याचे चमकदार अशी जे मुख्य ओळखू येतात अशी तारे, ते 7 तारे म्हणून त्यांना सप्तर्षी म्हणतात. तर पहिली गोष्ट, प्रत्येक मन्वंतरात वेगवेगळे सप्तर्षी आहेत. याचा अर्थ काय, तर आता सध्याचे ऍडव्हान्स ऍस्ट्रॉनॉमी वाले जे लोक आहेत, ऍस्ट्रोफिजिक्स वाले लोक आहेत, ते असं म्हणतात की जसं जसं गॅलेक्टिक म्हणजे आकाशगंगेमध्ये आपला जो ग्रह गोल आहे, म्हणजे आपली
प्लॅनेटरी सिस्टीम, सूर्य आणि त्याचे उपग्रह, नवग्रह आणि छोटे मोठे हे सगळे जी आपली प्लॅनेटरी सिस्टीम आहे किंवा ग्रहमालिका, ही जशी मूळ एका कुठल्या तरी केंद्रामध्ये फिरते आकाशगंगेत, तर ते जेव्हा ध्रुवस्थान म्हणजे विशिष्ट ऍक्सिसला असणारे असे जे ऋषी असतील, त्यातले तारे सुद्धा ठराविक कालाने बदलतात. त्यांची सुद्धा मुवमेंट आहे. प्रत्येक गोष्ट ही गतिमान आहे. ही गतिमान आहे, सूर्य गतिमान आहे. पूर्ण पृथ्वी सूर्याच्या बरोबर चंद्र गतिमान आहे. नवग्रह आपण म्हणतो तेही गतिमान आहे. हे नवग्रह त्या विशिष्ट आपल्या आकाशगंगेच्या मूळ केंद्राच्या भोवती फिरतात. ते प्लॅनेटरी सिस्टीम तेही गतिमान आहे. चक्रासारखं फिरतात, स्वतःभोवती फिरताय पृथ्वीसारखं गतिमान आहे. हे गतिमान असताना एक उत्तुंग कल्पना अशी आहे की प्रत्येक वेळेस पृथ्वीवरून जे तारे दिसतात सप्तर्षी, ते ताऱ्यांचं स्थानं बदलली की वेगळा तारा त्या ठिकाणी येतो. तो जो तारा असतो तो सप्तर्षींचा एक भाग होतो. या कोणी ऋषींनी आणि ऋषींनी हा सगळा मन्वंतराचा हा शोध लावला. त्यांनी असं सांगितलं की पहिल्या मन्वंतरामध्ये अमुक अमुक जे ग्रह होते, जे तारे दिसायचे ते सप्तर्षी होते. मग त्यांची जागा दुसऱ्या ताऱ्यांनी घेतली, त्याला वेगळी नावं दिली. त्यानंतर ते तिसऱ्या मन्वंतरात ते तारे पुन्हा बदलले किंवा ते आणखीन झाले आणि 7व्या मन्वंतरात आपल्याला माहिती असणारे विश्वामित्र, अगस्त्य वगैरे जे तारे आहेत, ते जे आहे भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, तर हे अशा प्रकारचे ऋषी आहेत. त्याच्यात वशिष्ठ, अरुंधती वगैरे अत्री हे जे काही सप्तर्षी आहेत, हे सप्तर्षी सध्याच्या काळात आपल्याला दिसतात. पण आपण जर का अशा पद्धतीने अभ्यास करणारे वैश्विक किंवा गॅलेक्टिक, कॉस्मिक, ॲस्ट्रोफिजिक्स असे अभ्यास करणारे जे काही विज्ञाननिष्ठ लोक आहेत, त्यांचं जर का संदर्भ बघितले तर हळूहळू ते लोक असं म्हणतात की काही लाख वर्षांनी काय विशिष्ट कालावधीनंतर या सप्तर्षींची जी स्थानं असतात ते तारे ते बदलतात, त्यांच्या स्थानात दुसरा तारा दिसतो आणि मग हा जो मूळ तारा आहे, ज्याला आपण अथरी म्हटलं, अगस्ती म्हटलं, लोपामुद्रा म्हटलं, कदाचित हा तारा तिथून जाऊन दुसरा तारा तिथे येईल, ही कल्पना घेऊन त्यांनी 7 वेगवेगळ्या ताऱ्यांची कल्पना केली. आकाशातला एक जो कुठला तरी तारा आहे किंवा ग्रह, ताऱ्यांचा समूह आहे, त्याला इंद्र म्हटलं आहे. आणि हा जो ताऱ्यांचा समूह आहे त्याची कल्पना जशी केली तशी आणखीन कल्पना अशी केली की जी वीज चमकती ते इंद्राच्या वज्र आहे. इंद्र तू तडित प्राता, त्याचं जे वज्र आहे म्हणजे आकाशात चमकणारी वीज. आणि जेव्हा आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसतं, त्याला इंद्रधनुष्य शब्दच आहे. ते कोणी निर्माण केलं तर ते त्या इंद्राने निर्माण केलं, म्हणून त्याला इंद्रधनुष्य असं म्हटलं. तर हा इंद्र शब्दाचा सृष्टीशी असणारा संबंध आपल्याला दिसून येतो. तर तो सुद्धा इंद्र म्हणून जो काही असेल तो वेगवेगळा आहे, ते वेगळे आहे. आणि यातले 2 प्रसंग आपल्याला त्यांनी फक्त सहज त्यांनी सांगितले की एका प्रसंगामध्ये काय आहे, तर आपल्याला असं त्यांनी म्हटलं की भगवंतानी गजेंद्र मोक्ष, गज म्हणजे हत्ती आणि मगर यांचं जणू काही युद्ध चाललं आणि त्यात त्या हत्तीची, गजेंद्राची सुटका केली, मगराची सुटका केली आणि पुढे काय झालं तर अमृत मंथन झालं. त्याचंही वर्णन केलंय, अमृत मंथन झालं. वामनाचाही त्यांनी उल्लेख केला.
हे दोन जे प्रश्न आहेत, गजेंद्र मोक्ष आणि अमृत मंथन, तर याचा अन्योन्य आजच्या विज्ञाननिष्ठ पद्धतीने जर एखाद्याने काल्पनिक आहे, हेही काल्पनिक आहे, असं जर म्हटलं, पुराणोक्त आहे, खूप वेळा त्याला मायथॉलॉजी असं म्हणतात, मिथ, मिथक, म्हणजे कल्पनेने समोर आणलेली पण कुठली तरी उत्तुंग कल्पना कोणतरी मांडली आहे, पण त्यात काय अंश असेल सूचक पद्धतीने, तर आम्ही आता असं म्हणतो, मी ज्या भूगर्भ विज्ञानशास्त्राचा अभ्यासक आहे, आम्ही असं म्हणतो की एक कालावधी या पृथ्वीवर असा होता की त्या काळामध्ये हत्तीसारखे मोठे मोठे असे प्राणी होते, त्यांना डायनोसॉर असं म्हणतात. आणि तसं त्या काळामध्ये समुद्रामध्ये सुद्धा असे प्राणी होते, किंवा सरपटणारे किंवा असे एकमेकांना खाणारे, ट्रायडेंट वगैरे असे हत्तीचे दात असे आहेत. मग पुढे त्याला एक इंग्रजी सिनेमा पुढे निघाला, त्याचं नाव ज्युरासिक पार्क. त्याच्यामध्ये हे जे डायनोसॉर वगैरे असतात असे काही लोकांनी बघितले, काल्पनिक. पण भूगर्भशास्त्रज्ञ जे लोक आहेत त्यांनी असं म्हटलं की नाही, खरोखर या पृथ्वीवरती अशा प्रकारचे प्राणी होते, ते काही कालांतराने नष्ट झाले. काही प्राण्यांचा आकार बदलला, काही प्राणी नष्ट झाले, काही प्राणी राहिले. ते जे काही प्राणी राहिले त्याच्यामध्ये काय झालं की राहिला, किंबहुना त्या प्राण्याचं रूपांतरण हत्तीमध्ये झालं असं विज्ञानाचं, आणि ते त्या काळातले वेगळे आणखीन जे होते ते मगरीमध्ये झालं. पण याचा अर्थ ते राहिले आणि मग काय झालं, प्रलय झाला, म्हणजे हे सगळे प्राणी नष्ट झाले, ही कल्पना. आणि अमृत मंथन झालं. तर अमृत मंथन झालं म्हणजे काय झालं, तर पृथ्वीचे जे दोन भाग होते किंवा एक भाग, ती जणू काही दुभंग झाली. एक भाग मेरू पर्वताचा हिमालयाकडला, एक विंध्याचलाचा एक भाग, म्हणजे जणू काही समुद्र, आणि यांची घुसळण झाली एक प्रकारची. या घुसळणीनंतर काही भागातले जे प्राणी होते ते प्राणी दुसऱ्या भागात गेले. काही भागातले प्राणी जणू काही त्या घुसळीच्या समुद्रातून इकडनं इकडे आले, काही इकडनं तिकडे गेले. तर ज्या भागामध्ये कधी एखादा असा हत्ती असा नव्हता, घोडा असा नव्हता, गाय अशी नव्हती, असे प्राणी जेव्हा त्यातनं आले, तेव्हा त्या ऋषींनी म्हटलंय की हा समुद्र मंथन झालं आणि याच्यातून या हिमालयासारख्या भागामध्ये, आर्यावर्तामध्ये कामधेनू आली, श्यामकर्ण नावाचा घोडा येऊन गेला, त्याच्यानंतर इंद्राचा ऐरावत आला, अशा काही काही गोष्टी आल्या, काही वनस्पती आल्या त्याच्यामधून, ह्या त्यातनं निर्माण झालं. त्या काही वर्षापूर्वी एखाद्या चांगल्या विज्ञाननिष्ठ अभ्यासकाला आपण जर ही कल्पना म्हटली असती, तर त्यांनी असं म्हटलं असेल की काय तुम्ही एखाद्या अंधश्रद्धा अशा पद्धतीने कुठल्या तरी कपोल कल्पित अशा कल्पनेची तुम्ही पाठपुरावा करता आहात, असं त्यांनी सहज म्हटलं असतं. त्यात काही तथ्य नाही, विचार करायचा नसतो, अशा गोष्टी साध्या कथा असं म्हटलं असतं. पण जेव्हा भूगर्भ विज्ञान शास्त्रासारखा एखादा संशोधक जेव्हा अशी कल्पना मांडतो, तो जेव्हा असं म्हणतो की आपला गंगेच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडला भाग हा जणू काही आर्यावर्त इकडला विंध्याचलचा भाग, आणि उत्तरेकडला भाग म्हणजे हिमालय पर्वत,
आणि कदाचित त्याच्या पलीकडचा भाग हा एका काळामध्ये एक असताना तो दुभंगला आणि मध्ये तिथे टेथिस नावाचा एक समुद्र असा होता. तो समुद्र आटला आणि त्या ठिकाणी गंगा सिंधूचं खोरं आता निर्माण झालं. ज्याला आपण इंडस गंगा व्हॅली असं म्हणतो. तिथून गंगा ते खोरं निर्माण झालं. ते हिमालय आणि विंध्याचलचा मधला हा प्रदेश उत्तर भारतातला. इथे समुद्र होता. हे काही लोकांनी सांगितलं की इकडल्या भागामधून काही भागामध्ये घोडा हा प्राणी नव्हता. पण तो आला कुठून? तो कुठेतरी घोडा नावाचा प्राणी कदाचित कुठे असेल. पण त्या समुद्रामध्ये जेव्हा इकडनं तिकडे झाले, 2 तुकडे झाले, तेव्हा तिकडला घोडा त्या पाण्याबरोबर इकडे आला. तो आला, तिकडला हत्ती आला. काही लोकांनी म्हटलं की हत्ती कुठे असेल तर आफ्रिकेत असेल. घोडा कुठे असेल तर अश्वालय ऑस्ट्रेलियामध्ये असेल. हिंदुस्थान कसे आले? इकडे आले. केव्हा आले? कुठल्यातरी काळामध्ये आले. मग कल्पना असेल की कुठून आले? काही माहीत नाही. मग केव्हा तरी जेव्हा तो समुद्र वगैरे जेव्हा असेल, तेव्हा ते ही कल्पना अशी आहे की हे समुद्र मंथन 2 भाग होणं, याला विज्ञाननिष्ठ शब्द आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग. हे कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग हे होण्याच्या आधी हा सगळा जो भाग होता, हिमालय काय आणि इकडला, हा एकमेकांशी जोडला होता. आफ्रिकाही जोडलेला होता, ऑस्ट्रेलियाही जोडलेला होता, अमेरिकेचा भागही जोडलेला होता, युरोपही जोडला होता. हा एक होता. त्या काळामध्ये कदाचित प्राणी जेव्हा तिकडनं इकडे आले असतील, मग जेव्हा समुद्र असा दुभंगला, हे 2 भाग दुभंगले, समुद्र आले, तेव्हा त्यांचं जे काही अवशेष त्या प्राण्यांचे किंवा त्या प्राण्यांचं पुढले जे काही एखाद्या भागात नव्याने लोकांनी कल्पना केली, तेव्हा साधी कल्पना आहे की हे त्या समुद्र मंथनाच्या नंतर आलेले आहे. अशी जर का एक वेगळी कल्पना आपण बघितली, तर आज मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की विज्ञाननिष्ठ लोक सुद्धा अशी कल्पना करतात की का कॉन्टिनेंटल ड्रिफ्टिंग थ्योरीच्या आधी हे प्राणी हे सगळे एकत्र का होते? कारण काही प्राणी असे जे समुद्रातून पोहून या बेटावरून त्या बेटात जात नाही. घोडा हा काही ऑस्ट्रेलियामधून इंडियात येऊ शकत नाही किंवा हत्ती हा आफ्रिकेतून इकडे येऊ शकत नाही. याचाच अर्थ आफ्रिकेतला काही भाग आणि ऑस्ट्रेलियाचे काही भाग हे दोन्ही कुठल्यातरी काळात एकत्र जोडलेले होते. त्यावेळेस इकडून तिकडे त्यांचं दोन्ही पद्धतीने छान विचारण होतं. मग जेव्हा समुद्र आला, ते तुकडे वेगळे झाले, ड्रिफ्टिंग झालं. मग ऑस्ट्रेलिया वेगळा झाला, आफ्रिका वेगळा झाला, मेडागास्कर वेगळा झाला. आणि मग जम्बूद्वीप म्हणजे आपला भारतवर्षाचा हा जो भाग आहे एवढाच राहिला. मग त्या ऋषींनी कल्पना केली की समुद्र मंथनाच्या नंतर हे प्राणी आता आपल्या इथे दिसतात आहे. हे आपल्या इकडे इकडून समुद्र मंथनातून जणू काही आलेले आहे, अशी कल्पना केली. पण एक साधी त्या कवी कल्पना पण दिली की समुद्र मंथनातून हे निर्माण झाले. तर याला वेगळ्या पद्धतीने विचार केला तर निश्चितपणे आधार आहे. तर किमान आज तरी आपण सांगू शकतो. आणि आता याच्या पुढे स्वामी महाराजांनी वर्णन करताना 7वा मनु सध्या चालू आहे. पण आपल्या पूर्वसुरींनी फक्त 7वा मनुपर्यंत थांबवलेलं नाही आहे विषयाचं वर्णन. ते असं म्हणतात की याच्याही पुढे जे 7 मनु होणार आहेत, त्यांची नावं काय आहेत? त्यांचे ऋषी कुठले असतील? त्यांचे इंद्र काय असतील? आणि त्यांचे सप्तर्षी कुठले असतील? तेही वर्णन केलं आहे. किंवा ते वर्णन आता आपण पुढल्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.